सुहानीच्या हातातून अजून मेहंदीचा रंग सुद्धा उतरला नाही की सासूने आपले रंग दाखवत म्हटले, सुनबाई, आता तुझं लग्न झालंय. लक्ष ठेव, तुला सकाळी पहाटे पहाटेच लवकर उठावे लागेल. हे तुझे माहेर नाही जे तू 7 वाजता उठशील. पहाटे तुला कमीत कमी 4 वाजता तर उठावेच लागेल. आम्ही तर आमच्या वेळी पहाटे पहाटे 3 वाजताच उठायचो. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे मी तुला माफ करते. सुहानी स्तब्ध झाली. तिला कळत नव्हते की एवढ्या सकाळी सासूबाई तिला हे का ऐकवत आहे. तसही सर्व विधी होता होता काल ती खूप थकली होती. प्रवास केल्याने ती अजूनच थकली होती. वरून घरातील नव्या वातावरणामुळे तिला व्यवस्थित झोप सुद्धा आली नव्हती. आणि सकाळी जेव्हा तिला झोप आली तेव्हा ती थोडा वेळ झोपली होती. असो, आता तर सुरुवात झाली होती. हळूहळू करता करता तिच्या सासूचा व्यवहार तिच्याप्रती कठोर होऊ लागला होता. ती कुठलेही काम करायची तरीही तिची सासू तिच्यावर कधीच खुश नसायची. तिला वाटायचं की सुनबाईने पूर्णपणे तिच्यासारखंच बनावं. एके दिवशी तिची तब्येत ठीक नव्हती. तिला चक्कर सारखं वाटत होतं. जेवण बनवल्यानंतर तसंही तिने भाज्यांच्या साली वगैरे काढून स्वयंपाकघर स्वच्छ केले होते, परंतु शेगडी साफ करू शकली नाही. तिने चपात्या बनवल्या होत्या, पण थोडं पीठ सांडलं होतं. ती सर्वांना जेवण वाढत होती. तेव्हा तिची सासू जेवण झाल्यावर स्वयंपाकघरात आली. तेव्हा तिने शेगडीवर घाण पाहून ती म्हणाली, सुनबाई, तू स्वयंपाकघर किती घाण ठेवतेस. स्वयंपाकघर स्वच्छ न ठेवल्याने घरात कधीच भरभराट येत नाही. तुला एवढी सुद्धा अक्कल नाही की स्वयंपाकघर साफ ठेवलं पाहिजे. आणि हे पहा, 2 कांद्यांच्या साली इथेच खाली पडल्या आहेत. सुहानीने पाहिले की किचन ओटीच्या मागे भिंतीकडे तिला 2 कांद्यांच्या साली पडलेल्या दिसल्या. आता घरामध्ये काम करत असताना थोडा बहुत कचरा इकडे तिकडे पडला तरी त्यामध्ये सुनबाईची काय चूक आहे. तेव्हा ती हळूच म्हणाली, अहो आई, मी सर्व साफ करते. त्यावर तिची सासू म्हणाली, आता मला समजले आहे की शुभमचे काम व्यवस्थित का होत नाही. जेव्हापासून तू या घरात आली आहेस तेव्हापासून घरातील साफसफाईवर तुझं अजिबात लक्ष नाही. ते बघ, तेथे खिडकीवर एक माशी सुद्धा बसलेली आहे. घरात तुझी काहीच साफसफाई नाही. घरातील सुनेमुळे घरात बरकत येत नाही. आधी तर मी घर सांभाळत होती म्हणून शुभमचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे चालत होता. सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण जेव्हापासून तू आलीस तुझे सर्व काम उलटसुलट करत असतेस आणि त्याचमुळे माझ्या मुलाच्या व्यवसायात नुकसान झाले. तुला कधी अक्कल येईल माहीत नाही. एवढे बोलून सासूने तिला टोमणा मारून स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली. हे सर्व ऐकून सुहानाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती विचार करू लागली, जर कधीतरी तब्येत ठीक नसल्यास स्वयंपाकघर विखुरलेले असते, त्यामुळे पतीचं काम खराब कसं होऊ शकतं. तसं तर तिला सुद्धा घाण आवडत नव्हती, त्यामुळे ती साफसफाई करू लागली. ती आपल्या परीने घराला पूर्णपणे साफ आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होती. पण संसारात थोडीफार घाण तर होतच राहते. तेव्हा तिची सासू तिला टोमणे मारू लागायची की तुझ्यामुळेच या घराला भरभराट येत नाही. मी तर अशी सून घेऊन आल्यामुळे मला पश्चाताप होत आहे. शेजारच्या घरात आलेली नवी सून किती चांगली आहे. तिच्या घरात पाऊल पडताच तिच्या नवऱ्याचा धंदा खूप चांगला चालू लागलाय. आणि तू आहेस जी घरात आल्यापासून या घरातली भरभराटच थांबली आहे. जेव्हा सुहानीचा पती शुभमला हे सर्व माहीत पडले तेव्हा त्याने आपल्या आईला म्हटले, आई, माझा बिझनेस व्यवस्थित चालत नाही, तेव्हा त्यात सुहानाची काय चूक आहे. मार्केट थोडं डाऊन आहे. हळूहळू सर्व ठीक होऊन जाईल. तू सुहानीला दोष का देत आहेस. परंतु त्याच्या आईला समजून घ्यायचंच नव्हतं. आणि घरात कधी काही चुकीचं झालं तरी ती आपल्या सुनेकडेच बोट दाखवायची की जरूर सुनेमुळेच हे सर्व समस्या झाली आहे. कधी कधी सुहानीला सुद्धा वाईट वाटायचं की आपल्या सासूला कडक शब्दात ऐकवावं. पण ती विचार करायची की अशा लोकांना कितीही सुनावलं तरी ते सुधरू शकत नाहीत. त्यांना फक्त येणारा काळच बरोबर उत्तर देईल. हळूहळू करत असेच दिवस निघून गेले. तिची नणंद वैशाली ही अभ्यासात खूप हुशार होती. ती एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब सुद्धा करत होती. ऑफिसच्या पार्टीमध्ये जेव्हा तिच्या बॉसच्या एका नातेवाईकाची नजर वैशालीवर पडली तेव्हा त्या लोकांना वैशाली पसंत आली. एक दिवस अचानक ते लोक वैशालीच्या घरी मागणी टाकायला आले. वैशाली जेव्हा ऑफिसमधून आली तेव्हा घरी पाहुणे आले होते. वैशालीची आई खूपच खुश झाली होती की घरात बसूनच आपल्या मुलीसाठी चांगली मागणी आली.
मुलाच्या आईने वैशालीला पाहताच तिला पसंत केले होते. मुलाचे नाव रोहित होते. रोहित आणि वैशालीने सुद्धा एकमेकांना पसंत केले होते. तेव्हा लवकरात लवकर दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला. साखरपुड्यानंतर लग्नाचा मुहूर्त हा 6 महिन्यानंतर येणार होता. तेव्हा ते दोघे नेहमी फोनवर बोलत असायचे. रोहित सुद्धा आपल्या वडिलांसोबत बिझनेसमध्ये त्यांना मदत करत होता. साखरपुड्यानंतर त्यांचा बिझनेस अजूनच प्रॉफिटमध्ये चालला होता. तेव्हा सुहानाची सासू म्हणू लागली की माझी मुलगी तिच्या सासरच्या लोकांसाठी खूपच लकी आहे, जेणेकरून साखरपुडा होताच त्यांचा बिझनेस चांगला चालू लागला. आणि इथे माझंच नशीब फुटलेलं आहे, जी अशी सून मी घरी घेऊन आले. तिचे घरात पाय पडताच माझ्या मुलाचा धंदा लॉसमध्ये जाऊ लागला. हे सर्व ऐकून सुहानीला खूप वाईट वाटलं. ती विचार करू लागली की तिची सासू फक्त आपल्या मुलीला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेही ती आपल्या नंदेसाठी खूपच खुश होती, परंतु ही गोष्ट बोलून तिच्या सासूने तिचं मन दुखावलं होतं. आता तिला काही चांगलं वाटत नव्हतं. लग्नाची तयारी खूपच जोरात चालू होती, परंतु सुहानी नेहमी शांत शांत राहत होती. कारण की तिची सासू प्रत्येक विधी होत असताना मध्येच हे सांगायला चुकत नव्हती की तिची मुलगी तिच्या सासरच्या लोकांसाठी खूपच नशीबवान आहे. आणि सोबत हे सुद्धा सांगायला विसरायचे नाही की माझं नशीबच फुटका आहे आणि मला चांगली सून मिळाली नाही. सुहानी हे सर्व ऐकून खूपच टेन्शनमध्ये येऊ लागली. आणि या सर्वातच खूपच धूमधडाक्यात वैशालीचं लग्न झालं आणि ती आपल्या सासरी निघून गेली. वैशाली खूपच खुश होती. रोहित तिला खूपच जीव लावत होता. तिचे सासू सासरे सुद्धा तिची काळजी घेत होते. तिच्या सासऱ्यांनी त्यांच्यासाठी स्वित्झर्लंडचे तिकीट बुक केले होते, जेणेकरून ते लोक हनीमूनसाठी निघून जातील. सर्व काही खूपच आनंददायी आणि आलिशान होते. वैशाली आपल्या लाईफमध्ये खूपच खुश होती. जेव्हा ती फोनवर आपल्या आईसोबत आपले सुखद वैवाहिक जीवनाबद्दल बोलायची, तेव्हा तिच्या आईला खूपच आनंद व्हायचा. आणि ती म्हणायची की माझ्या मुलीचं नशीब खूपच चांगलं आहे, जे तिचे पाय त्या घरात पडले आणि तिचे सासरचे लोक सुद्धा तिला चांगले मिळाले. तिच्या सासरी सर्व काही उत्तम चाललं आहे. नाहीतर काही लोक असे असतात ज्यांचे पाय सासरी पडतात, चांगलं चाललेलं सुद्धा बर्बाद होऊन जातं. सुहानी अशा टोमण्यांना कंटाळली होती. पण ते म्हणतात ना की जीवन नेहमी एकसारखंच राहत नाही. चढ उतार तर जीवनाचा एक हिस्सा असतो. या रक्षाबंधनाला जेव्हा तिची नणंद वैशाली माहेरी आली, तेव्हा ती काहीशी उदास दिसू लागली होती. चहा नाश्ता झाल्यानंतर तिची आई तिला आपल्या रूममध्ये घेऊन आली आणि तिला विचारू लागली की काय झाले, तू थोडी उदास दिसत आहेस. तेव्हा वैशाली बोलू लागली, आई, त्यांच्या बिझनेस पार्टनरने काहीतरी गडबड केली आहे आणि करोडोचे नुकसान झाले. घरातले लोक बोलतात की काही महिन्यानंतर परिस्थिती सुधरेल, परंतु तरीही खूपच नुकसान झालंय. त्यामुळे घरात खूप तणावाचं वातावरण आहे. हे सर्व ऐकून तिच्या आईने तिला समजावत म्हटले, बेटा, सर्व ठीक होऊन जाईल. तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. जीवनात सुख दुःख तर येतच राहतात. जेव्हा चांगली वेळ होती तेव्हा आपण सर्व किती खुश होतो. म्हणून कठीण काळात थोडं धैर्याने काम कर. बघ, नंतर चांगले दिवस येतील. ती आपल्या मुलीला समजत होती की तेव्हाच सुहानी आपल्या नणंदेसाठी काही सामान घेऊन रूममध्ये आली. सासूचे बोलणे तिने सुद्धा ऐकले होते. सुनेला समोर पाहून तिच्या सासूला थोडी लाज वाटू लागली होती, कारण की ती आपल्या सुनेला नेहमी दोष देत राहायची आणि आज आपल्या मुलीला ती समजावत होती. सुनेसमोर ती एकदम गप्प झाली. सुहानीने सुद्धा सर्व काही ऐकले न ऐकल्यासारखं करण्याचं नाटक केलं आणि आपल्या नंदेला सामान देऊन रूममधून बाहेर निघून गेली. तेव्हा सुजाताबाईने आपल्या मुलीला विचारले, मुली, तुझ्या सासरचे लोक तुला तर काही बोलत नाही ना, की तू आल्यानंतरच या सर्व गोष्टी घडत आहेत? वैशालीने म्हटले, नाही आई, ते लोक असे का बोलणार? जर बिझनेस चांगला चालत नाही तर त्यात माझी काय चूक आहे? मी थोडीच ना त्या लोकांचा बिझनेस सांभाळायला गेले होते. तेव्हा सुजाताबाईने स्वतःला सांभाळत म्हटले, हो मुली, तुझं बोलणं अगदी योग्य आहे. संध्याकाळी जेव्हा वैशाली आपल्या घरी निघून गेली तेव्हा सुहानी आपल्या सासूच्या रूममध्ये आली. आज तिने सुद्धा निश्चय केला होता की ती आपल्या सासूसोबत बोलूनच राहणार, कारण की सासूबाईंचे टोमणे ऐकून ती आता खूप कंटाळली होती. ती आपल्या सासूजवळ आली तेव्हा तिची सासूबाई तिच्यापासून आपली नजर चुकू लागली. तिला एवढं तर समजत होतं की सुनेने दुपारी त्यांचं सर्व बोलणं ऐकलं होतं. सुहानीने मागे पुढे न पाहता म्हटले, अहो आई, आज जेव्हा ताईच्या सासरी समस्या आली तेव्हा तुम्ही त्यांना धैर्याने राहण्याचा सल्ला देत होतात.
तुम्ही एक वेळा तरी हे तर नाही म्हटलं की ताईंमुळेच तिच्या घरात भरभराट येत नाही. एक दिवस जेव्हा आम्ही त्यांच्या सासरी गेलो होतो तेव्हा तुम्ही पाहिले होते ना की ताईंनी स्वयंपाकघरात काम केल्यानंतर सुद्धा स्वयंपाकघरात व्यवस्थित साफसफाई केली नव्हती. तेव्हा कदाचित असं होऊ शकतं की ताईंमुळेच तिच्या घरी भरभराट येत नसेल ना. तुम्ही ताईंना समजावून सांगा ना की तिच्यामुळेच घरामध्ये भरभराट येत नाही. तेव्हा कदाचित त्यांच्या परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा होऊन जाईल. आता तर सुजाताबाईंना खूपच लाजिरवाणं वाटत होतं. पुढे बोलायला तिचं तोंडच उघडत नव्हतं. तेव्हा सुहाणी म्हणाली, अहो आई, आजपर्यंत मी सर्व काही गुपचूप ऐकून सहन करत होती. परंतु जर तुम्ही आपल्या मुलीच्या बाबतीत एवढ्या समजदारीने बोलू शकता तर मग सुनेच्या बाबतीत का करू शकत नाही? प्रत्येक गोष्टीचा दोष सुनेवरच टाकणे हे योग्य आहे का? मी कधीच आपल्या पती व आपल्या सासरच्या कुठल्याही लोकांबद्दल कधीच वाईट व्हावं हा विचार करू शकत नाही. तरीही माझ्यावर हे आरोप का लावले जातात की माझ्यामुळेच घरामध्ये भरभराट येत नाही? मला मान्य आहे की घराला स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे हे खूप जरुरीचे आहे. परंतु जर कधीतरी तब्येत ठीक नसेल आणि माझ्याकडून काहीतरी काम राहिलं असेल तर तेव्हा तुम्ही मला दोष देता की माझ्या अशा वागणुकीमुळेच घरात भरभराट येत नाही. हे योग्य आहे का? तुम्ही सुद्धा संसार केला होता तर काय तुमची काहीच चूक झाली नव्हती? सुजाताबाई आता काहीच ऐकण्याच्या लायक राहिली नव्हती. तिने हळूच म्हटले, सुनबाई, तू अगदी योग्य बोलत आहेस. जेव्हापर्यंत मला तुला नाव ठेवायचे होते तेव्हा मी एक मिनिट सुद्धा विचार केला नव्हता. परंतु आज माझ्या मुलीवर पाळी आली तेव्हा हा विचार करून थरकाप उडाला की तिच्या सासरी कोणी तिला ऐकवले नाही पाहिजे. म्हणून माझे मन घाबरत होते. माझ्या मुलीचे सासरचे लोक तर खूपच समजदार आहेत, जे आपल्या कठीण काळात सर्व दोष आपल्या सुनेवर टाकत नाहीत. परंतु मी तुला नेहमीच दोष देत राहिली. पण सत्य तर हे आहे की यात तुझी काहीच चूक नाही. घरातील काम तर वर खाली होतच राहतात. याचा अर्थ हा नाही की घरातील माणसांच्या बिझनेसमध्ये घरातील बायकांमुळे नुकसान होते. मला माफ कर सुनबाई, यापुढे मी कधीच तुला टोमणा मारणार नाही. आता त्या दोघी बोलतच होत्या की तेव्हा शुभम मिठाईचा डबा घेऊन घरात आला आणि म्हणाला, आई, माझ्या बिझनेसमध्ये मला खूपच फायदा झाला. आता बघ, सर्व नुकसान 4 महिन्याच्या आतच भरून काढेल. शेवटी आपल्या मेहनतीला यश आलेच. मुलाचं बोलणं ऐकून सुजाताबाई खूपच खुश झाल्या आणि मनातल्या मनात परमेश्वराला प्रार्थना करू लागल्या की मुलीचे सर्व काही व्यवस्थित होऊ दे. ती समजून गेली होती की बिझनेस आहे तेव्हा फायदा नुकसान होतच राहतात. परंतु यासाठी घरातील सुनेला दोष दिला नाही पाहिजे. जेव्हा शुभम रूममधून निघून गेला तेव्हा सुहानी आपल्या सासूला छेडताना म्हटले, पण आई, आज तर मी स्वयंपाकघरात साफसफाई केलीच नाही. तरीही त्यांनी एवढं चांगली खबर कशी ऐकवली? मला तर असं वाटतं की आता सिस्टम चेंज झालंय. म्हणूनच त्यांचं बिझनेसचा कनेक्शन माझ्या कार्याशी कनेक्ट झाले नाही. एवढं बोलून ती हसू लागली. तेव्हा सासूबाई सुद्धा जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, सुनबाई, तू पण ना खूपच विनोद करतेस. मित्रांनो, मानलं की घरातील साफसफाई खूपच महत्त्वपूर्ण असते आणि घराला व्यवस्थित ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं. पण जर कधी घरातील सुनेची तब्येत ठीक नसेल आणि तिच्याकडून काही काम राहून केलं असेल तर काय या गोष्टीसाठी तिला दोष देणं योग्य आहे की तिच्यामुळेच घराला भरभराट येत नाही? तुम्ही तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब